मी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत राजीव नगर, शहराचं नाव आहे नाशिक आणि एक फार छोटासा हॉटेल आहे, नाव आहे हॉटेल प्रथमेश। आणि या हॉटेल प्रथमेशची स्थापना आपल्यासमोर त्याचे मालक बसलेले आहेत, पंडितराज खैरनार साहेब। त्यांच्याकडचं आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया नक्की त्यांची ही सुरुवात कधी आणि कशी झाली होती। नमस्कार सर। नमस्कार। हॉटेलची स्थापना 26/11/2010ला झाली। मी एक छोटासा गाडा लावला होता इथे राजूनगरला, हातगाड्यावर पावभाजी विकली हळूहळू आणि मग रात्रंदिवस मेहनत वगैरे करून आणि मला या क्षेत्रात अनुभव होता चांगला। मी मालेगावला एक छोट्या हॉटेलमध्ये कामाला होतो, 40गाव फाट्यावर प्रिया बेरबार म्हणून। त्या हॉटेलमधनं मी चांगला अनुभव घेऊन आणि आज नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे धंदा सेट केलेला आहे आणि मला जवळजवळ आता या क्षेत्रामध्ये 7 वर्ष झाले। मी हातगाड्यापासून रिक्षा चालवली, रात्रंदिवस मेसचे डबे होते, मेसचे डबे केले, रिक्षा चालवली आणि मग या क्षेत्रात उतरलो। माझे सहकारी आहेत आयरे साहेब, दाजी आमचे सुपरिटेंडेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला परमानंद आयरे, त्यांनी मला रात्रंदिवस सपोर्ट करून या धंद्यात उभं केलं। कसं आहे तुम्ही आज निर्माण केलेलं आहे, वडीलबाईंच्याकडे काय होतं? वडिलोपार्जी काहीच नव्हतं। मी नाशिकमध्ये आलो तेव्हा एका मित्राच्या रूममध्ये राहायचो आणि भाड्याची रिक्षा चालवायचो। दुपारी एक गणेश चौकात बर्वे मेसवाले, त्यांच्याकडे 15 रुपयांनी डबा मिळायचा, त्या मेसने जेवण करायचो आणि संध्याकाळी वडापाव खाऊन दिवस काढलेले आहेत। म्हणजे ही रिअल कंडिशन आहे, असं नाही की मी न्यूज चॅनलसमोर उभा आहे आणि मी काहीतरी बोलतोय, असं नाही। 2003मध्ये जेव्हा मी नाशिकमध्ये आलो तर मी एका मित्राच्या रूममध्ये त्याने मला सांगितलं आणि मी भाड्याची रिक्षा चालवली। खूप दिवस भाड्याची रिक्षा चालवून मग माझ्या दाजींनी थोडेसे पैसे दिले आणि मग मी थोडंसं करून आणि मी स्वतःची रिक्षा घेतली। रिक्षानंतर मग माझं 2005मध्ये 30 एप्रिल 2005मध्ये लग्न झालं आणि माझ्या मिसेसने पण मला रात्रंदिवस सपोर्ट करून आणि आज माझ्या या धंद्यामध्ये प्रगती केलेली आहे। मग यशस्वीचा मेन भाग कोण देणार आहे, तुमची ताई की तुमची आई? मी माझ्या यशस्वीचं पूर्ण श्रेय मी माझ्या दाजींना देईल। का दाजींना देईल की त्यांनी मला कुठल्याही पाऊल उलटा न पडता सरळ पावलाने मला चालणं शिकवलं आणि अर्ध्या रात्री माझ्यासाठी कुठलीही किंमत असलं तरी मी माझ्या घरामध्ये एक छोटीशी वस्तू घ्यायची असेल तरी मी त्यांना विचारतो। का बरं की ते सर्व आहे माझ्यासाठी, माझे दैवत आहे ते आज माझ्यासाठी। त्यांनी मला मी हा शॉप घेण्यासाठी मी एवढी मेहनत केली नाही, एवढी मेहनत त्यांनी केली माझ्यासाठी। हां, म्हणजे पूर्ण लोनपासून याच्यापासून कागदपत्र, मी फक्त 4थी शिकलेला माणूस आहे। मी रुंगठा हायस्कूलमध्ये 9वी 10वी रात्रीची रिक्षा, दिवसभर रिक्षा चालवून रात्रीमध्ये नाईट हायस्कूलमध्ये 9वी 10वी केलेली आहे। हां, मालेगावला अशोक स्तंभावर रुंगठा हायस्कूल आहे, तिथं माझ्या यशस्वी होण्याचं संपूर्ण कारण हे माझे दाजी आहे सुपरिटेंडेंट। आणि ह्या धंद्यामध्ये ताकद देणारे माझे मिसेस, माझी आई, हे सगळे मला अर्ध्या रात्री माझ्या कुठलंही काम असो, कितीही काम असो, ते सगळेजण आम्ही कामाला लागतो। सर, तुमच्या या पावाच्या धंद्यामध्ये तुमच्याकडे बरेच आयटम्स आहेत, काही चायनीज आहे, हो, काही पंजाबी पण दिसते, बरोबर आहे, हो। पण आपलं जर आयटम बोलायला गेलं तर फेमस आयटम पूर्ण राजीव किंवा नाशिकला कोणता आयटम? प्रथमेश पावभाजी म्हणजे माझं फेवरेट आयटम आहे। स्पेशालिटी स्पेशल असं आहे की मी जे बनवतो ते सगळं चांगलं मटेरियल आणि फ्रेश, म्हणजे लोकांना मी वाईट म्हणत नाही, पण जेव्हा गाड्यावर कोणी बटाटे शिजून लावतं, फ्लावर शिजून लावतं, कोबी शिजून लावतं, तर तो प्रकार मी ठेवत नाही। मी रोज फ्रेश स्वच्छ धुवून चून आणि सगळं रोज बनवतो आणि 9:30 वाजता माझी पूर्ण पावभाजी संपून जाते। सगळ्या कस्टमरना माहिती आहे, माझे लांबचे कस्टमर येतात, ते आता तुमच्यासमोर होते, ते गेले वाटतं, पण ते अगोदर मला 7 वाजता 8 वाजता फोन करतात की अरे हां, माझी एवढी काढून ठेव। कालचं एक कस्टमर होतं, ठाण्याहून निघालेलं होतं, तर म्हणे मी 3:30 9:30 वाजता, हो ठाण्याहून येताना, हो 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत येईल म्हणे, माझे 2 पावभाजी आणि 8 पाव काढून ठेव। हां, जर चांगलं जर माणसाने सेवा दिली तर कुठूनही माणूस खायला येतो। आता बंधू बोलते आहेत की त्यांच्याकडे जे लोक साहेब आले होते, ठाण्यापासून त्यांनी ऑर्डर दिली त्यांना की बाबा पंढरीनाथ माझ्यासाठी जरा सामान ठेवून दे, मला 2 पावभाजी प्लेट ठेवून दे। आणि त्यांना वाटेल 1000 पावभाजी भेटत असतील की ठाण्यामध्ये, एवढं महानगरमध्ये, ठाण्याच्या महानगरमध्ये नुक्कडवर एक पावभाजी आहे, पण त्यांनी अक्षय त्यांना ऑर्डर देऊन सांगितलं या गोष्टीचा पुरावा द्यायची मला फार गरज नाही आहे। सर, तुम्ही म्हणाल की तुमच्या यशाचा मंत्र काय आहे, जर प्रेक्षकांना सांगितलं यशाचा मंत्र काय? यशस्वी होण्याचा मंत्र
तुम्ही चांगलं करा, चांगल्या भावाने करा. तुम्ही अन्न विकतायत, हॉटेल लाईनवाल्यांना मी एकच सांगाल, तुम्ही अन्न विकतायत, जीव घालू नका. जर 2 पावभाजी नेली, 2 मुलं जर असले जेवायला, तर त्या घरामध्ये जर पावभाजी कमी पडत असेल तर कोण उपाशी राहतं? फक्त त्या घरातली बाई. का बरं? की ते 2 मुलांना नवऱ्याला पावभाजी खाऊ घालताना तिला वाटलं की आता पावभाजी कमी पडणार आहे, तर ती विचार करते की अरे आता आपण जर ही पावभाजी खाल्ली तर मला दुसरं अजून काही करावं लागेल. मग ती तिचा हात आवरून घेते. म्हणजे ती लक्ष्मी जर उपाशी राहिली तर माझ्या धंद्यात कुठून प्रगती होणार? व्हेरी सुंदर, फार सुंदर बोलले साहेब तुम्ही. एवढं भाऊक स्टेटमेंट बोलताय आम्ही कधीच ऐकलं नाही. तर अजून कसं आहे की तुम्ही आता तळ्यापासून चालू केलं, आधीपर्यंत पोहोचलात, 10 वर्षापूर्वी पंढरीनाथ आणि आजच्या पंढरीनाथमध्ये काय फरक आहे? 10 वर्षापूर्वीचाही पंढरीनाथ तसाच होता. आज पण माझी तीच राहणी आहे. मी हॉटेल चालवतो, माझ्याकडे 10-12 माणसं कामाला आहेत, सगळं आहे, पण मी स्वतः तिथं काम करतो. माणसं सांभाळणं म्हणजे गल्ल्यावर बसून काम होत नाही. तुम्ही स्वतः करणार तर सगळा वर्कर ट्राईब तुमच्या खांद्याला खात लावून काम करणार. तुम्ही गल्ल्यावर बसून जर हुकूम केला तर त्यांना ते आवडणार नाही. तुम्हाला कोणत्याही धंद्यात, मराठी माणसाला मी एक खास करून सांगतो, होणार नाही असं म्हटल्यापेक्षा होईल हेच का म्हणत का बरं नाही? आपण कुठेही धंदा करा, कोणत्याही जागेवर, जिथं स्पॉट नाही, फक्त तुम्ही चांगलं द्या आणि महिन्याचे वर्षाचे 365 दिवस त्या धंद्याला द्या. मग त्या धंद्याकडे तुम्ही वळून बघा, तुमच्याकडनं पैसे आवरले जाणार नाही. व्हेरी सुंदर. त्यांनी फार मोठं मेसेज दिलेलं आहे की आपल्याला कुठेही असं म्हणतात की मला या जागी स्पॉट बरोबर नाही, स्पॉट आतमध्ये आहे, गल्लीत आहे, पण जर आपलं जेवण चांगलं असेल आणि आपण हृदयापासून काम केलं आणि चांगली कॉडी दिली तर माणूस कुठूनही येतो. कुठूनही येतं. बरोबर आहे सर. सर तुमच्याकडे फार कॉम्पिटिशन आहे तुमच्या शहरात. हो. तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला कसं भाग पडता? मी कॉम्पिटिशनला भाग का पडत नाही? आणि कॉम्पिटिशन आलंच पाहिजे धंद्यामध्ये. का आलं पाहिजे धंद्यामध्ये? की आपल्याला आपला गर्व नको यायला, समोरचा माणूस काय देतो त्याच्यापेक्षा चांगलं द्यायला. एखादा जर आपल्या जर बाजूला कोणी कॉम्पिटिशन नसलं तर आपण काय विचार करतो, अरे कुठं जाणार आहे? हीच आपली गैरसमज आहे. कॉम्पिटिशनवाला असले तर आपण आपल्या धंद्याकडे पूर्णपणे लक्ष देतो. दुसरी गोष्ट, आपण कस्टमरांना किती खुश करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आले का, देतो ना सर, वेळ लागेल सर, काय ह्या गोष्टी करायच्या नाही. सर 5 मिनटं द्या. तो कस्टमर 20 मिनटं द्यायला तयार होतो आपल्याला. का बरं? आलेल्या कस्टमरांसगळं तुम्ही हसा, सर या, सर आला असं म्हटलं की त्या माणसाला असं वाटतं की अरे हा मनुष्य मला ओळखतो. म्हणजे आपण त्याला म्हणतो अतिथी देवो. अतिथी देवो. म्हणजे आपण त्या माणसाचा आदर सत्कार केला, तो मनुष्य आपल्याला 25 मिनटं. माझ्याकडे असे कस्टमर आहे की 1-1 तास वेटिंग करतात पण कुठं जात नाही. माझ्याकडे गणपतीत इतका रस होता की अक्षरशः मला टेन्शन यायचं की अरे मी एवढी गर्दी करू, पण सगळे कस्टमर माझे असे आहेत की ते मला थांबून होऊ दे बाळा. असे पण कस्टमर आहे की फक्त बघत राहतात. त्यांनी आल्यानंतर ते फक्त बोटं करून देतात, एवढं काढून ठेव. त्यांना माहिती आहे 2 हात आहेत, काय करणार. पण तुम्ही त्यावेळेस खूप धंदा आहे, कस्टमरांसंग काहीतरी उग्र बोलले, त्या कस्टमरांना जर आपण चांगला आदर सत्कार नाही दिला तर तो म्हणतो यार याला माज आला. आपल्या मराठी माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा, कोणी भैये लोक 2000 किलोमीटरहून येतात, पाणीपुरी लावतात. कसे? तुम्ही त्यांच्या घरात जाऊन बघा, कधी पाणीपुरी खाणार नाही, इतकं गलिच्छ राहतात. का बरं? की ते एकाच रूममध्ये सगळे ॲडजस्ट करतात. मराठी माणसांचं पूर्ण फॅमिली असते, धंदा करण्यासाठी सर्व पर्याय असतो, पण तुम्ही फक्त एका जागेत निराश होतात. आज धंदा चालू केला, उद्या पैसे पाहिजे, आज धंदा चालू केला, उद्या पैसे पाहिजे. असं होत नाही. तुम्ही सगळ्या धंद्याला 365 दिवस द्या आणि मग मागं बघून बघा की तुम्हाला कोणाचीही गरज राहणार नाही. तुमचा धंदा एवढा यशस्वी होणार आहे. सर तुम्ही खूप सुंदर मेसेज दिलेला आहे. मी तुम्हाला खरं सांगतो साहेब, मी अजूनपर्यंत 500 इंटरव्ह्यू घेतले, पण असं हृदयपासून कोणीच बोललं नाही. कारण की तुम्ही जे मेसेज आमच्या मराठी माणसांना देत आहे अजून कोणी दिलं नाही. आणि यशाचा मंत्रही तुम्ही सांगितलेला आहे. मला फक्त एवढं विचारलं की सर तुम्ही काही पार्टीची ऑर्डर घेतली? केटरिंगचे सगळे कामं करतो, पार्टीचे सगळे कामं करतो आणि केटरिंगचे सगळा स्वयंपाक स्वतः मी करतो. 100 लोक, हां 200 माणसाला घेऊन मी 500 लोकांपर्यंत स्वयंपाक करतो. हां एकूण एक सगळं फक्त नॉनव्हेज सोडून. आम्ही नॉनव्हेज बनवत नाही. हां शुद्ध शाकाहारीमध्ये सगळं बनवतो मी. शुद्ध शाकाहारी सगळं जेवण देतो चांगल्या प्रकारे. आणि माझ्याकडं कुठल्याही प्रकारचं, आता एखाद्या लग्नात गेलं, आपण 2 पुरी थोडीशी भाजी खाल्ली, पाणी पिलं का असं वाटतं की आपलं पोट भरलं. नको. हा प्रकार काय होतो की लोक, म्हणजे कोणाच्या धंद्याला आपण वाईट म्हणत नाही, पण लोक कुठं सोडा वापरतात, कुठं तुरटी वापरतात, कुठं काय टाकतात, तर तो प्रकार आमच्याकडं नाही. मी शुद्ध बनवतो. थोडंफार चव कमी असे चालेल, पण जेवणाच्या बाबतीत कुठंही ॲसिडिटी होणार नाही, कोणाला जुलाब होणार नाही, कोणाला म्हणजे असा माझ्या पदार्थानं कुठलाही कोणाला त्रास होणार नाही असं बनवतो. म्हणजे तुम्ही आरोग्याचं पूर्ण लक्ष ठेवता? पूर्णपणे.
पावभाजी पण बनवताना माझे मुलं बटाटा आल्यानंतर 2 पाण्यात बटाटे धुतात, टमाटेसुद्धा स्वच्छ धुतात, पालक धुतले जाते माझ्याकडनं, माझ्याकडं कोबी धुतली जाते, वाटाणे धुतले जातात, गाजर धुतले जाते, शिमला मिरची सगळं स्वच्छ धुवून आणि मग पावभाजी बनते. पावभाजीची प्रोसिजर आहे 10 मिनटात पावभाजी बनते. वाटाणे बटाटे शिजवा, टमाटे फ्लावर डायरेक्ट शिजवा आणि प्रेस करा. आणि माझ्या पावभाजीला सकाळी 11 वाजेपासून 2 मुलं कामाला लागतात, तेव्हा 4 वाजता तयारी होते. दिवसभर प्रक्रिया तुमची फार लेंदी जरी असेल तरी ते तुम्ही चांगलंपणे लोकांना देत असता. आपण काही प्रश्न तुमच्या मिसेसला सुद्धा विचारूया. ताई तुम्ही जवळ या, म्हणजे एक पण या. अजून पण आपण चर्चा करू होतो खैना साहेब बोललं. आता आपण त्यांच्या मिसेसशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया नक्की त्यांची भूमिका काय आहे. नमस्कार ताई. वैशाली खैरनार. वैशाली मॅडम, तुम्ही या प्रतिमेश हॉटेलला काय योगदान देता? मी ते गावाला वगैरे गेले कुठं तर सगळा किराणा बाजारात जाणं, भाजीपाला आणणं, व्यवस्थित बघणं इथं किराणा काय नाही काय संपला सगळं आणून देणं त्यांना. आणि इमर्जन्सी त्यांना कुठं जायचं ठरलं तर मी पूर्ण हे हॉटेल सांभाळते. पुन्हा सांभाळतो. अनेक असं बसेल अहो पंढरीला नाही जाऊ द्या, त्यात नाही येत आपण आतमध्ये जायचं नाही अशी परिस्थिती होत नाही. असं होत नाही. होतच नाही. असं का होत नाही? असं शक्य आहे की आता पंढरीनाथ नाही गेल्यावर त्याची चव वेगळी आहे. असं काय होतं सर, मी तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट. ज्या दिवशी मी नसलो त्या दिवशी पावभाजी बंद असते. असं आहे का? हां. का बरं की मी नसल्यानंतर पावभाजी का बंद असते की माझी क्वालिटी कुठं चुकायला नको. वाव, फार म्हणजे ब्युटिफुल. माझं इंडियन इतकं चांगलं आहे, चायनीज इतकं चांगलं आहे, माझे पूर्ण कारागीर माझा पूर्ण स्टॉप पूर्ण सांभाळतो. बरोबर आहे. पावभाजीचा जो ब्रँड आहे तिथं मी उभा असलो तर लोकांना 100% हा एकदम ओके. जर कारागीर उभा असला तो पण छान बनवतो, माझ्यासारखी सुंदर पावभाजी बनवतो. पण कसं आहे सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्या विश्वासामुळं लोक म्हणतात मी तोडू नये म्हणून त्या दिवशी बंद ठेवतो. त्या दिवशी बंद ठेवतो. आणि जर मी मालेगावला गेलो तर माझी मिसेस भाजीपाला आणणं, किराणा आणणं, इथून यादी काढणं. अजून मालेगावला नाही गेलो तरी कधी पाव कमी पडतात, कधी तेलाचा डबा कमी पडतो, गर्दी खूप असते गल्ल्यावर तर मेसेज येते. आणि सकाळीचपासनं 10:30 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत माझी आई इथं बसलेली असते. स्वच्छ कोथिंबीर निवडून देणे, पालक निवडून देणे, घेवडा निवडून देणे, सगळं भाजीपाला स्वच्छ निवडून देणे, सगळ्या कस्टमरांकडे लक्ष देणे हे माझी आई दिवसभर करते. फार सुंदर. आपण जर आईशी पण चर्चा करूया. आजी मी त्यासाठी येऊ का? माझा हात. आपण चर्चा करू होतो पंडितनाथाबरोबर, त्यांच्या मिसेसबरोबर शेअर केलेला आहे, त्यांच्याही आपण चर्चा केलेली आहे. पण हे पंढरीनाथ जे एक व्यक्ती आहेत त्यांना जन्म देणारे एक अन्नपूर्णा देवी आहे. नमस्कार. तुम्ही सांगा आपले पंढरीनाथ हो फार पूर्वी त्यांनी खूप कष्ट केलंय. हो. हॉटेलमध्ये नोकरी केली, परत रिक्षा चालवला, हो. आज हॉटेलचे मालक झाले. मला झालं. तुम्हाला कसं वाटतं? आनंद वाटतो. आनंद वाटतो. खूप खुशी वाटते. म्हणजे पण तू कमी शिकलाय ना, त्या काय तुम्हाला वाटलं नाही हा मुलगा तो कमी शिकला? लहान होता, शाळा जरा जायचं नाही. अच्छा. मग आम्ही कामाला जायचो, मग दिवसभर घरी लक्ष द्यायला कोण नव्हतं, त्याच्यामुळे मग त्याचं शिक्षण झालं नाही, कमी. नाही, म्हणजे त्याच्यामुळे असं तुम्हाला कधी वाटलं नाही की बाबा माझा मुलगा कमी शिकला आहे, इथेच पोरं जास्त शिकले म्हणून असं वाटतं? तसं वाटतं, पण मग आता नाईलाज आहे ना. नाही, पण तुमचा मुलगा यशस्वी आहे की? हो. हो की नाही? आता पण तुम्हाला पण अभिमान आहे. अभिमान खूप खुशी वाटते. आईचं संपूर्ण भावनामध्ये दिसून येते. आणि आपण बरंच चर्चा केली इथे या हॉटेलबद्दल. मलाही फार आनंद झाला. आम्ही मुंबईपासून नाशिकला आलेलो आहोत आणि यांचं भावनाही आम्ही बघून झालेल्या आहे. फार सुंदर बोलले. मी या संपूर्ण कुटुंबाला नमस्कार करून माझं हे इंटरव्ह्यू संपतो. थँक्यू सो मच.
बंडे साहेब थोडं बोलत जावं ना की माझ्या पावभाजी व इतर पावभाजीत फरक आहे. विनायक बोला, कॅमेरा चालू आहे. हो. आणि हे- पावभाजी बनवण्यामध्ये मी स्पेशल क्रीम वगैरे वापरतो, चांगल्या प्रकारचं बटर वापरतो. आणि हे सगळं शुद्ध आहे, सगळं शुद्ध आहे. तर असं काही नाही की याच्यामध्ये मी काहीतरी वेगळं टाकून दिलं आहे आणि शिजवून आणि कटिंग करून आता हे फ्रेश बनलेलं आहे. आणि असं पाहतं फ्रेश बनतं काय. आणि किती 100 पावभाजी असो, 500 पावभाजी असो, माझ्यावाली पण सगळं फ्रेश पावभाजी बनतो. तुम्ही चव घ्या आता, म्हणजे तुम्हाला कळलं. मला पालक टाकताय हे काय? 35. अहो, बंडे साहेब तुम्ही याच्यावर पालक टाकते तर आम्हाला ऐकून जरा वेगळं वाटलं. पालक आम्ही कधी ऐकलं नाही. तुम्ही रोज खाऊन बघा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही क्रीम पण टाकताय जे बरं असं. असं नाही आहे की तुम्ही आले म्हणून क्रीम टाकतो. नाही असं नाही. माझं म्हणणं काय आहे की या ह्याच्यामध्ये तुम्ही क्रीम टाकताय आणि रंग तुमचा वेगळा आहे. अजिबात रंग टाकला नाही का याच्यात? नाही, रंग नसतो माझ्या पावभाजीमध्ये. इथं पावभाजी लाल रंग असतो नाही का? त्याच्यात तुम्ही कलर टाकता, तुम्ही कलर टाकला नाही. इमर्जन्सीला आता आहे ना, मग बीट वगैरे वापरतो मी. हा. गाजर वगैरे वापरतो. आणि मग सगळं नॅचरल ना, तुम्ही आर्टिफिशियल काहीच करत नाही ना. मी तुम्हाला एक गोष्ट बोलू. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, तुमचा हा जो फॉर्म्युला आहे ना, तुम्ही आमच्या मुंबईमध्ये घेऊन या. हो, खरं सांगतो तुम्हाला. माझ्याकडे इथं मुंबईची डिश नाही की हा जो तुमचा फॉर्म्युला आहे ना, पालक टाकणं हे मी पहिल्यांदा ऐकतोय. पालक हा त्याचा स्पेशल पौष्टिक पालक नाही, पौष्टिक म्हणजे त्याला वेगळंच चव असते ना. जीवनसत्व आहे पालक. हा, भरपूर आहे की त्याचे कॅल्शियम असतात ना भरपूर. आणि पावभाजी खाणं म्हणजे काय आहे, आज असे पण काही पोरं आहेत की ते कधी भाजीला तोंड नाही लावत. बरोबर. आणि पावभाजी आवडीने खातात. मग त्याच्यानंतर त्यांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात. सगळ्या. त्याच्यामध्ये आरोग्याचं पण हा, आरोग्य, लक्ष हा. गेलं. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वच्छ देणं हे आपलं कर्तव्य आहे. धंदा बरोबर. भगवंत चालवतो, बरोबर आहे का नाही? स्वच्छ देणं हे आपलं कर्तव्य आहे. चांगलं द्या तुम्ही कस्टमर, तुम्ही पण खा. म्हणजे कस्टमर वाटतं की अरे हा मनुष्य खातो तर आपल्या काय बोललो ना मगाशी कॅमेरा समोर, हा. तुम्ही कस्टमरचं पूर्ण लक्ष ठेवता, तुम्ही अतिथी देव बघता, हो ना? या गल्लीत तुम्ही आहात, इथे कुठे आजूबाजू शॉपिंग सेंटर नाही, काय नाही, काय आहे, पूर्ण रेसिडेन्स एरिया आहे. तरीसुद्धा तुम्ही इथे जोर लावून विकताय, म्हणजे त्याचं काय कळली असावी नाही का? बटर आणले. पावभाजी आता पूर्णपणे बटर टाकला का खाण्यासारखी झाली.